रामकृष्ण हरी. अभंग महोत्सवामधल्या 50 अभंगामधील हा 8वा अभंग आज आपण विश्लेषणासाठी घेतलेला आहे. हा दुसरा सप्ताह आहे आणि त्याचा पहिला दिवस आहे. प्रथम पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला साष्टांग दंडवत करतोय. सगळ्या संत मंडळींना, ज्ञानेश्वरापासून आजपर्यंतच्या सगळ्या संत मंडळींना मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक नमस्कार करून या पहिल्या दिवसाच्या अभंगाला आपण सुरुवात करतो आहे. अभंग आहे संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाने, कुळाचार नाम विठोबाने, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. आता या अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला सांगतोय. हा अभंग संतांच्या सन्मानाचा आहे, संतांची महत्ता सांगणारा आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये संतांना मायबाप म्हटलेला आहे आणि कृपावंत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्ही संत माझ्या मायबाप आहात आणि माझ्यावर कृपा करणारे आहात. तुमची कीर्ती सांगणं माझ्यासारख्या पतिताला शक्य नाही. कायमी पतित कीर्तिवानो. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणात सांगतायत अवतार तुम्हा धराया कारण. तुम्हाला या जगामध्ये येण्याचं कारण काय? तुम्हाला या जगामध्ये अवतार धारण करण्याचे कारण उद्धरावे जन जड जीव. या जगामधले जे जीव आहे, जन आहे,
त्यांचा उद्धार करावा. जे जिवंत आहेत, चैतन्यवाले आहेत, पण त्यांना काहीही परमार्थाचा कण देखील त्यांच्या जवळ नाही, ते जड जीवांचा आणि जनांचा उद्धार करावा, म्हणून तुम्हाला अवतार धारण करावा लागतो. आणखी पुढच्या चरणामध्ये सांगताय, तिसऱ्या चरणामध्ये, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, या जगामध्ये सुख वाढावा, भक्ती वाढावी, प्रेम वाढावा, धर्म वाढावा, कुळाचा आचार वाढावा, विठोबाचे नाम वाढावे, कुळाचार नाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तुकाराम महाराज शेवटल्या चरणामध्ये म्हणतायत, जशा तऱ्हेने चंदनाच्या अंगी केवळ गुणच असतात, तशा तऱ्हेने संत जनाजवळ केवळ गुणच असतात. तैसे तुम्ही जगी संत जन. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जग संत जन. हा झाला या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. याच्यामध्ये तुम्ही संत मायबाप कृपावंत हे बीजवाक्य आहे, आणि त्याच्यावर तुमची कीर्ती मी काय वाणू हे म्हटलेलं आहे. संत मायबाप का म्हणून कृपावंत असतात ते सांगतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि शेवटी पुन्हा एकदा स्तुती करतात. जशा तऱ्हेने चंदनाच्या अंगी सगळे गुण असतात, तशाच तऱ्हेने तुम्ही संत जन हे तसेच गुणवंत आहात आणि सगळ्या जगाचे उद्धार करतात. आता ह्या अभंगाची प्रस्तावना. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संताची स्तुती गात आहेत आणि त्यांचे स्तुती करण्याचे कारणही सांगत आहेत. परमार्थामध्ये गुरु शिष्याचे नाते प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक अध्यायामध्ये गुरु या नात्याविषयी बोलताना अत्यंत हळुवार होतात, पण तुकाराम महाराज संत या शब्दाचा उल्लेख होताच हळुवार होतात. ज्ञानाच्या प्रांतामध्ये आपण शिरलो तर गुरुचे महत्व येते, पण भक्तीच्या प्रांतामध्ये उतरतात संताचे महत्व वाढते. असे का? याचे उत्तर हेही सोपे आहे. कारण ज्ञानाच्या प्रांतामध्ये अज्ञानाची निवृत्ती महत्वाची ठरते. ही अज्ञानाची निवृत्ती क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ तत्ववेत्ता आचार्याच्या द्वारेच होत असते. म्हणून केवळ ब्रह्मनिष्ठ असून उपयोग नाही, तर वेदांचे उत्कृष्ट ज्ञानही त्यास हवे असते. पण भक्तिप्रांतामधील संतांच्या दृष्टीने वेदामध्ये तुम्ही किती निष्णात आहे याला महत्व नसते, तर परमेश्वर भक्तीमध्ये तुम्ही किती मुरलेले आहात व आचरणात तुम्ही किती प्रगती केली आहे यालाच महत्व असते. फक्त देवाविषयीच नव्हे तर संपूर्ण प्राणी मात्राविषयी प्रेम भावनेने तुम्ही किती ओतप्रोत आहात याला महत्व असते. दया, क्षमा, शांती, कारुण्य, समत्व, प्रेम, मनुष्याच्या उद्धाराविषयीची अत्यंतिक कळकळ, हळुवारपणा या गोष्टींना संतपदामध्ये अत्यंतिक महत्व असते. तुकाराम महाराजांची सामाजिक पार्श्वभूमी
मानसिक आणि बौद्धिक अवस्थेमधून तुकाराम महाराजांना संत जवळचे वाटतात. संत मुक्ताबाई म्हणतात, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, लोभ अंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. आणखी पुढे कुठेतरी म्हणतात, सुखसागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. संत तुकाराम म्हणतात, देव मिळून या भक्त, तुका केलासे सनात. देव मिळून या भक्त, तुका केलासे सनात. नामदेव महाराज म्हणतात, संतापायी माथा धरिता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. अर्थात ध्यानात शरण गेले असता देव भेटतो तेच संत. ही साधे लक्षण आहे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, कायमी कथित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. संत तुकाराम महाराज संतांना मायबाप म्हणतात. माय आणि बाप म्हणजे आई आणि वडील. जे माणसाला जन्म देतात, लहानाचे मोठे करतात, भरण पोषण करतात, हिंस्र जगापासून रक्षण करतात, रीतीभाती शिकवून माणसाला माणूस पण देतात, ते मायबाप. मायबाप शब्दात अपत्य प्रेम ठासून भरलेले आहे. मायबाप म्हणजे प्रेमाचा नैसर्गिक आणि अतुलनीय असा ठेवा. जगात मायबापासारखे शुद्ध प्रेम कुठेही नाही. न मायबाबाच्या प्रेमाला उपमा कुठेही नाही. मायबाप ही जगाची भेट घालतात, म्हणजे संसारात आपणाला आणतात. पण संताचे महत्व हे मायबापापेक्षाही अधिक असते. कारण संत देव भेटून देतात. संत संसारातून जीवाला बाहेर काढतात. पण देव कसा हे सांगताना जसे फक्त आकाशाची जवळून उपमा देता येते, तशा तऱ्हेने संताचे प्रेम कसे, तर मायबापासारखे अशी उपमा द्यावी लागते. कारण त्या तोडीच्या दुसऱ्या प्रेमाची उपमा मिळत नाही. मायबापाच्या तोडीच्या दुसरं प्रेम नाही, या जगामध्ये नाही आहे. तुकाराम महाराज संतांना आता कृपावंतही म्हणतात. कृपा करणे म्हणजे समोरचा माणूस संकटामध्ये असताना त्याच्या मदतीसाठी धावून जाऊन त्याला संकटामधून वाचवणे. सधन माणूस दुसऱ्या गरीब माणसाला धन देऊन त्याच्यावर कृपा करीत असतो. बलवान माणूस दुर्बळाला रक्षण करून त्याच्यावर कृपा करत असतो. संत सामान्य माणसांना वर कोणती कृपा करतात? दीन आणि दुर्बळाचे तारू भवसागरीचे अशा देवाशी माणसाची गाठ घालून देतात. अनाथाला सनात करत असतात. भिणाऱ्याला निर्भय बनवत असतात. दुःखी जनांना सुखी बनवत असतात. हरलेल्यांना उभारी देऊन त्यांच्याकडून परमपुरुषार्थ करून घेतात. जीवाची जन्म मरणापासून सोडवणूक करतात.
अशा प्रकारची कृपा मात्र संपूर्ण जगामध्ये संताशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. अशा प्रकारची कृपा तोच माणूस करू शकतो ज्याच्यावर स्वतः देवाची कृपा झाली आहे. देवाचा लाभ संतांना झालेला असतो, देवाचा स्पर्श संतांना झालेला असतो. तेच सामान्य माणसावर देव भेटवण्याची कृपा करू शकतात. त्यांच्या जवळ जी वस्तू उदंड आहे तोच तीच वस्तू वाटू शकतो. ज्याच्या जवळ रांजणभर ताक आहे तोच इतरांना ताक घ्या म्हणून हाका मारत असतो. ज्यांच्या जवळ धान्याचे घर भरलेले आहे तोच इतरांना पसाभर धान्य देऊ शकतो. संतांना विभू परमात्मा परमानंद रूप परमात्म्याचे सुख प्राप्त झालेले असते, म्हणून तोच परमानंद इतरांना वाटून देत असतात. नुसते कृपा करतात असे म्हणून उपयोग नाही, तर ती कृपा करण्याचे सामर्थ्य आणि इच्छाही स्वतःजवळ असावी लागते. संत स्वतः तरलेले असतात आणि इतरांनाही तारण्याचे सामर्थ्य असते. संत दयाळू असतात आणि आपणाला प्राप्त झालेले सुख दुसऱ्यांना वाटण्याची इच्छाही त्यांच्या जवळ असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ज्या माणसावर तुम्ही कोणी कृपा केलेली असेल तर तो इतर माणसांनाही सांगत सुटतो की याच्यामुळे मी वाचलो, याने माझ्यावर कृपा केली, याने मला वाचवले, यांच्यामुळे मला सुख मिळाले, यांची कीर्ती किती सांगू किती नको असे त्यांना होत असते. माणसाचा हा स्वभावच आहे की आपले चांगले झाले तर ते दुसऱ्यांना सांगत सुटायचे, आपले वाईट झाले तरी दुसऱ्यांना सांगत सुटायचे. सांगत राहणे, बोलत राहणे हा माणसाचा स्वभावच आहे. जो इतरांचे चांगले करतो, दुसऱ्यांना सुख समाधान शांती देतो, त्याची सुकीर्ती होते. पण ज्याच्यामुळे त्रास दुःख क्लेश होतात त्याची जगात दुष्कीर्ती आणि द्वेषच होतो. आपली सुकीर्ती व्हावी की दुष्कीर्ती व्हावी हे ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. निंदा प्रशंसा हा माणसाचा स्वभावच आहे. पण तुम्ही कशाची प्रशंसा करता आणि कशाची निंदा करता यावरून तुमचा स्वभाव ठरत असतो. तुमची आवड आणि जीवनाचे लक्ष ठरत असते. तुकाराम महाराज स्वतः श्रेष्ठ संत आहेत. देवाचे श्रेष्ठ भक्त आहेत, म्हणून ते देवा धर्माची स्तुती करतात. तुम्ही सात्विक आहात म्हणून तुम्हाला देवा धर्माची स्तुती आवडते आणि दुष्ट वर्तन आणि ते करणाऱ्याची तुम्ही निंदा करता. पण तमोगुणी माणूस दुष्ट वर्तन अनिती याची स्तुती करतो. सुखसमाधान शांती समता अभेद त्याला आवडत नसतात. कुठलीही गोष्ट करावयाची असेल तर ते करण्याच्या अगोदर इच्छेची तीव्रता आणि ते करावयाचे सामर्थ्य आवश्यक असते. तुमच्या इच्छेची तीव्रता ही तुमच्या अंतःकरणात ती वस्तू असेल तरच होते. अंतःकरणात ती वस्तू ठसठसून भरलेली असेल तरच ती वस्तू फसफसून बाहेर येते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिता परी आवरेना तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजाने आपल्या अंतःकरणात फक्त भगवंताला स्थान दिले होते. त्यांच्या अंतःकरणात भगवंताशिवाय इतर वस्तू नव्हतीच.
म्हणून ते आपली वाणी भगवंत आणि संत याच्या स्तुतीमध्ये लावतात. नारायण अंगी विसावला ही स्थिती तुकाराम महाराजांची होती. त्यामुळे संतांची स्तुती करण्याची तुकाराम महाराजांची तीव्र इच्छा होती. तुकाराम महाराज शब्दप्रभू होते, त्यामुळे त्यांच्याकडे स्तुती करण्याचे पूर्ण सामर्थ्यही होते. जागोजागी त्यांनी संतांची स्तुती केली आहे आणि आताही करत आहेत. तर मग काय मी पतित कीर्तिवाणू असे का म्हणतायत? काय या शब्दाने मी संतांची कीर्ती वर्णू शकत नाही, अर्थात संतांची कीर्ती वर्णन करण्याचे आपले असामर्थ्य तुकाराम महाराज व्यक्त करत आहेत. सामर्थ्य दोन प्रकारामुळे असते. एक, करण्याची वस्तू अनंत अथवा प्रचंड असेल. दुसरी गोष्ट, करणारा दुर्बळ असेल. इथे वर्णन करण्याच्या सामर्थ्यामध्ये तुकाराम महाराज जराही दुर्बळ नाही. शब्दाचे प्रचंड आणि अनेकविध विलक्षण सामर्थ्य तुकाराम महाराजाजवळ होते. ते शब्दसृष्टीचे ईश्वरच होते. मग संतांचे उपकारच एवढे अनंत आहेत की त्या सर्व उपकाराचे वर्णन करणे सर्वथा असंभव हा भाव तुकाराम महाराजांच्या वक्तव्यामध्ये आहे. धान्य कणगीभर असले तरी ओंजळभर धान्य घेऊन त्याची गुणवत्ता दाखवणे शक्य असते ना. शेतामधले धान्य शेतभर असते, पण त्यातले वानोळा रूपाने थोडेसे धान्य आपण इतरांना दाखवत असतो. त्याप्रमाणे संतांचे उपकार सर्वच्या सर्व सांगता नाही आले तरी वानोळ्याच्या रूपाने दाखवायला काय हरकत आहे? मग कायमी पतित अशी स्वतःविषयी हीन भावना तुकाराम महाराज का दाखवतात? ही हीन भावना नाही, त्याला निरंकारी वृत्ती म्हणतात. सौजन्य, विनय असं म्हणतात. संतांचे हेच लक्षण आहे की ते निरंकारी व विनम्र असतात. सर्व काही करतात, पण त्यांचे सर्व श्रेय देवाला देऊन टाकतात. ते आपण केले असं सांगत नाही. आपली महत्ता लोकांपुढे प्रगट करत नाहीत. हाच तर संतांचा गुण आहे. देवाची संतांची स्तुती करायची झाली तर ते पुढे राहतात, पण स्वतःचे मोठेपणा सांगायला लाजतात, बुजतात, मागे राहतात. अहंकार कुणालाही आवडत नाही. अहंकाराचे घर खाली असे म्हटले जाईल. त्यामुळे निरंकारी संत लोकांमध्ये प्रिय असतात. संतांचे मोठेपण हेच आहे की ते निरंकारी असतात. हा झाला तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू या चरणाचा अर्थ. संतांच्या सर्व कृपेचे वर्णन, ती कृपा अनंत ही असल्यामुळे कोणालाही करणे शक्य नाही. तरी वानोळ्यात दाखल नमुना दाखवण्यासाठी तिचे वर्णन तुकाराम महाराज करतायत दुसऱ्या चरणामध्ये. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. रामकृष्ण हे देवाचे अवतार आहेत असं म्हटले जाते. जगाच्या संकटामधून जगाचा उद्धार अथवा निवारण करण्यासाठी
निर्गुण निराकार परमात्मा या पृथ्वीवर तुमच्या आमच्यासारखे मूर्त रूप धारण करून जन्म घेतो. त्याला देवाचे पृथ्वीवरील अवतरण असे म्हटले जाते. भगवद्गीता म्हणते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्थात जेव्हा जेव्हा धर्म लयाला जातो आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर जन्म घेतो. तुकाराम महाराज तर साफ म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे ताया, साच भावे वर्ताया. आम्ही कुंठवासी, आम्ही कुंठवासी, आलो कारणासी, आलो याची कारणासी. बुडते जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. संत स्वतः मुक्त झालेले असतात. त्याने मुक्तीचा रस चाखलेला असतो. त्यांना स्वतःसाठी जन्म घेण्याचे कोणतेही कारण नसते. पण अज्ञानी जनाच्या उद्धाराविषयी असलेला असीम कळवळा त्यांना मुक्तावस्थेत राहू देत नाही. म्हणून संत या पृथ्वीवर तुमच्या आमच्यासारख्या रूपाने उतरतात, अवतार घेतात, म्हणजे जन्म घेतात. म्हणूनच त्यांना संत म्हणतात. पृथ्वी लोकावरील संतांच्या अवताराचे कारण ही तुकाराम महाराज सांगतायत. उद्धरावे जन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. जगात प्रत्येक माणसामध्ये एक मूलभूत इच्छा दिसते, ती म्हणजे आपल्या आहे त्या अवस्थेमधून वर जाण्याची, वरच्या अवस्थेत जाण्याची. प्रत्येक माणूस आपला कुटुंब, कबिला, जमीन, जायदाद, धन मानाच्या दृष्टीने नेहमीच वर वर जाण्याचा प्रयत्न करतो. पण हा झाला स्वार्थ. दुसऱ्याच्या संकटामधून त्याला वर काढण्याची जो इच्छा धरतो, दुसऱ्याच्या उद्धाराची जो इच्छा धरतो, त्याला परार्थ म्हणतात. पण ज्यांनी परमार्थ साधलेला आहे त्यांनाच परार्थ जमत असतो. त्यांना दुसऱ्याची उद्धाराची इच्छा होते. नाहीतर सगळीकडे 99% स्वार्थच असतो. साधनोती परम कार्यम, त्याची साधूचे हे साधूचे लक्षण सांगितले आहे. संत हे साधू असतात. दुसऱ्याच्या उद्धाराशिवाय साधूंना दुसरे कुठले कार्य शिल्लक नसते. स्वतःच्या विषयी ते कृतकृत्य प्राप्तव्य झालेले असतात. दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी साधूंचा जन्म झालेला असतो, अर्थात अवतार झालेला असतो. जे संतवेशात राहून मरेपर्यंत स्वार्थच साधत असतात त्यांना संत कसे बरे म्हणता येईल? ते संत नव्हे, संताभास आहे. खरा साधू आपल्या बाह्यवेशाविषयी जास्त चिंता करत नाही. पण नाटकातला साधू चमचम करणारे वेश धारण करत असतो. पण तो साधू नसतोच मुळे, तो पोटभऱ्या असतो. दुसऱ्यांचा उद्धार करणे हे साधूचे व्यवच्छेदक लक्षण आहे. दुसऱ्यांची तहान भागवणे हा घराचा स्वभाव आहे. दुसऱ्यांना छाया देणे हा वृक्षाचा स्वभाव आहे. कोणताही भेदाभेद न करता साऱ्या पृथ्वीला नवरूप देणे, जळत्या प्रकृतीला शांत करणे हा मेघाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे जीवांचा उद्धार करणे हा देखील संताचा स्वभाव आहे.
जीवाचा उद्धार करण्याशिवाय संत राहूच शकत नाही. उद्धरावे जन जड जीव, यामध्ये जन म्हणजे लोक असा अर्थ आलाय. तर पुन्हा जडजीव हा अनुवाद आहे. लोक या शब्दाची व्याख्या केली आहे. लोक तर जडजीव, लोक या शब्दाची व्याख्या केली आहे. लोक म्हणजे कोण? तर जडजीव. पण जडजीव म्हणजे चेतन चिदाभास, त्याचे विशेषण जड. हे का दिले आहे? चिदाभास आणि जड या दोन्ही विरोधी गोष्टी नाहीत का? जर जड म्हटले तर तो चेतन नाही, चेतन म्हटले तर जड नाही. कारण चिदाभास दोन प्रकारचे असतात, विवेकी आणि अविवेकी. जे जीव विवेकी असतात त्यांना भगवंताने आपला उद्धार आपणच करून घ्यावा असा आदेश दिला आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम नात्मानम वसादेत, आत्मैव आत्मनो बंधुरात्वैरिपुरात्मन. आपल्या आपण उद्धार करून घ्यावा, आपल्या आत्म्याचा नाश करू नये. आत्माही आपला बंधू आहे, आत्माही आपला शत्रू आहे. तिकडे श्रुती देखील सांगते, तद्विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित्पाणी. या ब्रह्मज्ञानाचा जाणण्यासाठी गुरुला अभिमुख व्हावे, गुरुकडे जावे. गुरु कसा असावा? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ. आणि कसे जावे? खांद्यावर लाकडाची मोळी घेऊन त्याच्याजवळ अज्ञान कबूल करून जावे. जी माणसे विवेकी असतात त्यांना माया प्रपंचाचे स्वरूप समजलेले असते. काय? जी माणसे विवेकी असतात त्यांना माया प्रपंचाचे स्वरूप समजलेले असते. ते सगळे गुरुकडे जाऊन आपला आपण उद्धार करून घेतात. पण जे जीव जड आहेत त्यांचा उद्धार ते स्वतः करू शकत नाही. त्यांना दुसरा माणूस उद्धार करावाच लागतो. अर्थात ज्या जीवांना स्वयंप्रेरणेने आपल्या उद्धाराची ओढ लागली आहे त्यांना दुसऱ्या उद्धारकाची जरुरी नसते. ती माणसे खऱ्या अर्थाने जिवंत आहेत. पण ज्यांच्यामध्ये स्वयंप्रेरणा नाही, ती जरी माणसासारखी माणसे दिसली तरी ते जडच असतात. जड जीव म्हटले पाहिजे. अशा तऱ्हेने एखाद्या माणसाला खूप काही सांगितले तरी तो ऐकतच नाही, तर दुसरी माणसं त्याला हा बैल आहे, नाहीतर गाढव कुठला असे हाक मारतात. तीच गोष्ट इथेही आहे. चेतनासारखा चेतन असून देखील आपला उद्धार आपला स्वार्थ असताना देखील स्वार्थाला जो प्रवृत्त होत नाही त्याला शास्त्रामध्ये देखील मूर्ख म्हटले आहे. तुकाराम महाराजांनी असल्या माणसांना जागोजागी शिवाची लाखोली वाहिली आहे. इथे जड जीवांचा उद्धार म्हणजे काय? इथे जड जीवाचा उद्धार करणे म्हणजे काय? उद्धार करून घेण्यासाठी तो कुठल्या खड्ड्यात पडला आहे, त्याचा उद्धार म्हणजे नेमका कसा आणि कोण करणार आहे असे प्रश्न उभे राहतात. त्याची चर्चा झाली पाहिजे. पहिल्या प्रश्नाचे उत्तर, जड जीवाचा उद्धार करणे म्हणजे काय हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर, इथे अज्ञानी जीवाचा उद्धार म्हणजे देवविषयक ज्ञानाची प्राप्ती हाच. आता दुसरा प्रश्न, उद्धार करून घेण्यासाठी तो कुठल्या खड्ड्यात पडला आहे. उद्धार करून घेण्यासाठी तो अज्ञानाच्या खड्ड्यात पडला आहे. हा झालं दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर.
तिसरा प्रश्न, त्याचा उद्धार म्हणजे नेमका कसा आणि कोण करणार, हा तिसरा प्रश्न. त्याचा उद्धार म्हणजे त्याला स्वरूपाचे आणि ईश्वराच्या स्वरूपाचे सम्यक ज्ञान होणे. म्हणजे म्हणजे मी कोण आहे, हा ईश्वर कोण आहे, आणि हा मला दिसतोय तो प्रपंच, त्याचे स्वरूप काय, त्याचा उद्धार परमेश्वरच करणार. बरोबर आहे. कोण करणार या प्रश्नाचे उद्धार, त्याचा परमेश्वरच उद्धार करणार. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामी बुद्धी योगम तेन मामुपयांती. जे सतत माझ्याशी जोडलेले आहेत, मला प्रीतीने भजन करतात माझं, त्यांना मी बुद्धी देतो, विवेक देतो, सारासार बुद्धी देतो. ददामी बुद्धी योगम, ज्या बुद्धीने ते मलाच येऊन मिळतात. आता संतांचे कार्य तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात ठळकपणे सांगतात. काय? वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांना अवतार धरण्याचे कारण, संत जनांना जगामध्ये सर्वांमध्ये आनंद द्यायचा, आनंदाचे आवारू मांडू जगा, हे ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे. भगवंताची भक्ती त्यांना जगात वाढवायची असेल तरच सर्वाविषयी प्रेमभाव वाढवायला लागतो. तसेच धर्म, कर्तव्य, सदाचार, नैतिक मूल्य, मानवी गुण वाढवायचे असतात. माणसाच्या जीवनातला कुटुंबामधील आचार म्हणजे कुळाचार वाढवायचा असतो. तसेच विठोबाच्या नावाचाही मोठा प्रचार करावायचा असतो. एवढे सगळे काम संत करत असतात. आता चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज संताची अजून स्तुती करतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संत जन, तैसे तुम्ही जगे संत जन. या शेवटल्या चरणामध्ये संत जनांच्या गुणांची उपमा देत असतात. संतांच्या गुणाची स्तुती करत आहेत. चंदनामध्ये 2 गुण आहेत. एक, जो त्याचा वास घेईल त्याला ते सुगंध देऊन मन प्रसन्न करते. चंदनाच्या अवतीभोवतीचा प्रदेश सुगंधित करते. दुसरा गुण म्हणजे चंदनाचा स्पर्श होतो त्याला विलक्षण शांती मिळते. याचा अर्थ चंदन एकाच वेळी 2 इंद्रियावर परिणाम करते. एक म्हणजे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, आणि त्या त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा. चंदन सुगंध प्रदान करून शरीरामध्ये, मनामध्ये प्रसन्नता निर्माण करते. तर संपूर्ण त्वचेला शीतल स्पर्श अर्पण करून ही शरीरामध्ये शांती आणि शीतलता निर्माण करते. गंध 2 प्रकारचा असतो, सुगंध आणि दुर्गंध. या दोनही गुणांचा विरोधी स्वभाव आहे. सुगंध जिथे असतो तिथे राहावे, वसावे असे वाटते.
मनामध्ये आनंद असतो, अनुकूलता याची लहर येते. तर जेथे दुर्गंध असेल तिथे नाक दाबले जाते, तिथे निघून जावे असे वाटते. मनात क्षोभ होतो, मन अप्रसन्न होते, मनात प्रतिकूलता निर्माण होते. स्पर्शही दोन प्रकारचा आहे, उष्ण स्पर्श आणि शीत स्पर्श. उष्ण स्पर्शाने मन अस्वस्थ होते, साऱ्या शरीरात तगमग होते, सगळ्या शरीरात दाह आणि संताप निर्माण होतो. पण शीत स्पर्शाने मनातला क्षोभ शांत होतो, शरीराचा संताप संपतो, मनात प्रसन्न आणि शांतीचा वास होतो. चंदनाच्या सहवासात आलेल्या माणसाला प्रसन्नता आणि दिव्य शांतीचा लाभ होतो. संतांच्या सहवासात जो माणूस राहील त्याच्या मनात कितीही क्षोभ असो, संतांचा स्वभावच असा आहे की ते माणसाच्या मनाला आपल्या वचनाने प्रसन्न करतात. समोरच्या माणसाच्या मनात कितीही अशांतता असो, कितीही संताप असो, संतांचा असा स्वभावच असतो की ते समोरच्या माणसाला शांतच करतात. सर्व दुःख, संताप, चिंता, काळजांचा नाश करतात. दुःखाने ग्रस्त होऊन आलेला माणूस मुक्त आणि जरा थांबा मुक्त आणि प्रसन्न होऊन विलक्षण शांती प्राप्त करून बाहेर पडतो. पण असे का होते असे विचाराल तर त्याचे उत्तर वस्तूचा स्वभाव असेच येते. संसाराचा हा स्वभावच आहे की त्याचा ज्याला स्पर्श होईल त्याला दुःखच होईल. संसाराला जो माणूस सामोरा होईल, संसारात जो माणूस पडेल, त्याच्या मनात राग, लोभ, मद, मत्सर, ईर्षा, क्रोध, काम याची उत्पत्ती होईल. त्याच्या मनात अनंत काळजा, अनंत क्षोभ, अनंत चिंता, भीती उत्पन्न होते. या सगळ्या आयुष्यभराच्या मनुष्याच्या वैराने एकदा का मनात प्रवेश केला की माणसाचे माणूस पण संपते. माणूस पशुत्वाला प्राप्त होतो, असुरपणाला प्राप्त होतो, माणूस राक्षस बनतो, त्याचे सर्व जीवन ढवळून निघते, उलटे पालटे होते, जीवनात क्षोभ आणि वादळे निर्माण होतात, माणूस दुःखाने उद्ध्वस्त होतो. हा संसाराचा स्वभाव आहे. या उलट भगवंताचा स्वभाव आहे सत, चित, अनंत आणि आनंद. हे भगवंताचे स्वरूप आहे. देवाचा ज्याला स्पर्श होतो त्याची चेतना दिव्यत्वाच्या पातळीवर पोहोचते. सर्व चित्त आभाळासारखे विभू व्यापक बनते. मनामध्ये परमानंदाच्या लहरी उत्पन्न होतात. दिव्य ज्ञानाने आपले मन भरून जाते. चित्तामध्ये परमशांतीचा आविर्भाव होतो. मन हलके होते. मनाच्या सर्व गाठी सुटून जातात. सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून जातात. संशय आणि विपर्य संपून जातात. मनात कृतकृत्यता आणि प्राप्तव्यता प्राप्त होते. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, काम, क्रोध, क्षोभ, भीती या सगळ्या गोष्टी चंबू गवाळ्या आवळून परागंदा होतात. हा देवाचा स्वभाव आहे. हा स्वभाव देवाचा आहे आणि देव भगवंत हा संताचे सर्वस्व असतो. कारण सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणिक ते बोल न बोलते. संताच्या गावी वरो भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त. त्यांचे स्वतःचे जीवन आणि सर्व उपदेश म्हणजे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव असाच असतो. हे झाला चौथ्या चरणाचा विश्लेषण. आता हा पहिला अभंग दुसऱ्या सप्ताहाचा आणि 50 अभंगामधला 8वा अभंग संपलेला आहे. सर्व तुम्हा सगळ्यांचे आभार, परमेश्वराचे, भगवंताचे पण आभार.
ओम.